हे वानामुळं. कशामुळं? वानात. महाभारत कशामुळं घडलं? वानामुळे. आता काल बायाने दिलं बघा वान त्या भोगीला 14 तारखेला. कडू वाळक, कडू वाळक, आंबड बोर, गैरादी उस, शॅम्पूच्या पुड्या, कंगवी, चमची. मी कीर्तन करून घरी गेलो, 3 कीर्तन करून. मालकाचं काही म्हणजे काय आमच्या परिसरातलं एवढ्या शॅम्पूच्या पुड्या कोणत्या. म्हणलं काय हे केलंच ग? माय म्हणली तसं म्हणू नका, हे सकरात्रीचं वाण. म्हणलं हे सैड्याचा गुका, त्याला कोंबड खायला की ग? म्हणलं चिपडी हे वाण होय, हे वाण नाही. ऐका गाता, सतीचे ते घेता वान आणि बहु कठीण परिणाम. बाईनं कपाळ भरून कुंकुल्याचं 2 पायाची चूल करायची, उजव्या हातानं काटक्या मोडायच्या आणि त्या पाया त्या चुलीमध्ये घालायच्या. डब्बी वडायची आणि खिचडी शिजली पाहिजे पायावर, आणि खिचडी पोळाली नाही पाहिजे. आणि शिजलेली खिचडी दुसऱ्या बाईला द्यायचे. सतीचे ते घेता वान आणि बहु कठीण परिणामी. गाथा वाच, गाथा वाच, मला बोल वट. हे वान नाही. आज आपल्या गावात एवढे 11 वर्षापासून करायलेत. एक तरी माणूस म्हणला का मला इना द्या म्हणून? म्हणला का? म्हणला का इना? मला इना द्या, अगर मई पट्टी घ्या, हिशोब द्या म्हणून येते. हिशोब द्या, हिशोब द्या. पैशाचे महाराज आणायचे नाही, तू येई वय आणायचे. निघाला उचल्याचा बाजार महाराज. महाभारत कशामुळे घडलं? वानामुळं. वान गांधारी आणि कुंती, फक्त कणकीचा हाती दिला वान. बघा महाभारत घडलं. तुकाराम महाराज वान मागायलेत का? दान, दान हेची दान देगा देवा. ए देवा दान द्या, दान. म्हणून तुम्हाला एकच गावकऱ्याला विनंती आहे, हे सप्ताह रुकला नाही पाहिजे, सप्ताह पडला नाही पाहिजे. 11 वर्ष झालेत ना, पुढे 12 वर्ष एक तप्पा नाही. बरोबर आहे का? आणि माऊलीची कथा पडली नाही पाहिजे. आता हे माऊली महाराज आहेत ना आपले, त्यांची डॉक्टर साहेब कथा ठेवा. तुम्ही टोळी मुकदमैत गावची, तुम्ही म्हणलं ते होते. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? वस्तुस्थिती एक अतिशोक्ती आहे. हे न म्हणलं मध्ये तुम्हाला काहीच कळत नाही. बरोबर आहे का चूक आहे? हा, आलं लक्षात? मग काय पाहिजे? 11 वर्ष झाली हे कार्यक्रम चाललाय. नियम घेणं सोपं आहे, चलवी ना अवघड आहे. पैसा कमी न सोपं आहे, सांभाळणं अवघड आहे. सुन येणं सोपं आहे, सुन संग जमना ये बोला अवघड आहे ना. हे झालं मोकळं बोलणं, ह्याला प्रमाण द्यावं लागेल ना. पहिलं कीर्तन कळालं ना? हा, अभंग एक कड, महाराज एक कड, सप्ताह एक कड, गाव एक कड, भजने एक कड. हा, आणि लोक म्हणतात महाराज बरा बोलला, यू ऐक. शेपडा कुठला महाराजाला कळला आणि तुला हे राहणार. काल मला बुलढाण्याहून फोन आला, डॉक्टर साहेब बुलढाण्या कोण? म्हणले महाराज तारीख पाहिजे. म्हणलं घ्या ना. म्हणजे पैसे? म्हणजे 35,000. 35 सांगितले मोकळ्या मनाने. म्हणला एवढे? म्हणलं बुवा अभंगाची चाकुरी करते. तुमचा महाराज कविता म्हणाला तर 40 घ्यालाय. माईच हो, पावली लबाड नाही. हा, डॉक्टर साहेब लबाड नाही, सगळ्या गावाची शपथ. बाबा आता फिड बोलते. ते म्हणले एवढा एवढा अभंग बघा ना. तुम्ही इंदुरी करा ना, गिरगाव करा ना, ढोकाना, लबड्या. 50,000चा महाराजांना की 25,000चा आणा की फुसकी फटाकडी आणा.
भजनी नसल्यावर पटका घेऊन तर बस स्टँडला जाईल. महाराजाचा नकरा कोणावर आहे? मस्त भजनी. नंबर 1, अशा भजनेला पाकिट करून कपडे करून छला घातला तरी अंगावर. मोकळे लक्ष्मीची पिली काय कामाची, काय कामाची. मलाही वाटलं मृदंग्याला गोळी घेऊन पडला होता, पण उगत दिसाले खैरू नाही. बरं आहे, हातपाय सणकाळीन घेच घेऊन पण बरं आहे. नंबर 1, गुरुजी तुम्हाला साजते शिष्या. ऐकलं ना, ऐकलं ना. हेची दान देगा देवा. तुकाराम महाराज म्हणाले, देवा तुमच्या मनावर ग आमच्या मनावर. दान मागाले दान. आणि महाभारत घड कळालं ना. नाही, नंबर 1 असं वाटायला खिशातले 500 रुपये द्यावे, पण एक वसायचं घेत नाही ना. केला नेम. 11 वर्ष झाले. पुढे एक तप आले पूर्व. पुढे एक तप आले पुढल्या वर्षी. 12 वर्ष झाले एक तप झालं. हा, सगळ्या पोराने काय इशारा त्याचा सगळ्या गावानं. आणि मस्त कार्यक्रम करायचा पुढे. आणि दुसरी सूचना, 100-200 माणसाची पंगत करजा. ही एक दुसरी सूचना तुम्हाला. मोठे भंडारे आहेत तुमच्या सप्त्यात मान्य, पण रनिंग मध्ये बंद करायचे नाही. 200 माणसाचे स्वयंपाक करायचे. मोठे भंडारे करा, पण अन्नदान झालं पाहिजे, लक्षात ठेवा. हा, नंबर हे तुम्हाला 2 सूचना. 12 वर्ष झाली, 11 वर्ष झाली. हेची पैशाकारात्मक सांगितलं. दान मागायले. वानात भांडणं आहेत, पण दानात भांडणं नाही. कोणतं दान मागितलं? तुझा इसरण व्हावा. देवा तुमचा विसर झाला नाही. आता देवाला आव जाव बोलाव का? अर तुर बोला. देवाला कसं बोलावं? शिष्यानं गुरुला कसं बोलावं? आव जाव. मुलानं बापाला कसं बोलावं? आव जाव. बायकोला कसं बोलावं? कसं बोलावं? हा, अरे तुर. हा, ह्या मिशीला ताकद आहे म्हणावं. च्या कर ग म्हणावं. ए होट त्या कर होट. अरे वा बहादर म्हणावं. च्या करता का हो महाराज आले तर? काय बोलाला सपक वर नावनी. माईला म्हणलं पाहिजे माय च्या करता का? बायकोला म्हणलं पाहिजे हे च्या कर होट. खास माणूस आहे. धन्य माता पिता. मग देवाला कसं बोलावं? पण कसं बोलायले? अरे तू बघा, तुझा इसरण व्हावा. हे कोणतं बोलणं आहे? हे प्रेमाचं लढीवाळाचं बोलणं. हे कोणतं बोलणं आहे? लढीवाळाचं. हा, स्वतःचा बाप मुलीला काकला घेते. हाड 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 म्हणजे माईचं लग्न करायचे. हाड झालं की तुझ्या माईचं लग्न. 2दा करतोस होय चिपड्या. म्हणताय का नाही? म्हणताय का नाही? म्हणताय का नाही? म्हणताय का नाही? म्हणताय ना बा? म्हणताय ना? हडहाड म्हणजे माईचं लग्न करायचंय म्हणजे सुनूच. कसं बोलतंय चिपड्या. हा, हे कोणतं बोलणं आहे? कोणचं आहे? प्रेमाचं बोलणं आहे. प्रेमाचं. आता दुसरं बोलणं आहे का? आता आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि तुमच्याही जिल्ह्यामध्ये, परतूर जालना हे जिल्हे आहेत ना, ह्या जिल्ह्यामध्ये भजनेला पगारी चालू झाल्यात. झाल्यात ना चालू. हा, आणि काही काही भजन्यानं घरच्या घरीच जोड रावली. दोघाचे बी. हा, झेपरी एकादशी दिवशी कांदे खाती. कुठली हिला वाढणे दोघाचे ना. बघा तुम्ही चेक करा त्या फाईली. हा, कीर्तन कळालं ना?
त्या पाहिजे भजण्याला पगारी म्हणून मी तलाट्याकडे गेलो उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायला. मी लागलो नादी. हा तलाठी म्हणला ए ते सायळकर आले लेकरा नेपालीकड. ते म्हणजे येईना व येईना व ते मला न्या तिकडं येईना ये पुन्हा तलाठी म्हणलं त्याला पाहायचं. ती म्हणजे पेईना त्याचा बाप पेई. किती कळालं हे कोणतं बोलणं आहे. हे जर लढीवाळायचं बी नाही हे जर रागाचंही नाही हे बोलणं कोणतं. ही तर तुमची सहज स्थिती बोललं सहज आणि त्याचा व्याकरण अभ्यास केला तर मग तुकाराम महाराज कोणचं बोलायले तुझा इसर न. तुकाराम महाराज म्हणे देवा तुमचा इसर झाला नाही पाहिजे आणि इसर झाला तर काय होईल. महाराज म्हणले एक होणार त्याची सजा आणि दंड तुला भोगावं लागेल. इसर झाला तर पचतील पचतील खाणे म्हणून तुझा इसर न. वा वा चला आता इथे शंका आहे. 4 युग भजन केलं ज्या तुकोबरायाचं जी भजन करीत होती माझी मज झाली करायला का. एवढी ताकद असताना 8ही प्रहर 12 मास निरंतर अखंड खंडेना जीवन मागे बहुता जन्मी हे कसं आता कसं अभंगामध्ये कुठं अभंग इतकं भक्ती पंत बहु सोपा भक्ती ते कठीण शिळावरील हे कुणाचे अभंग. तुकाराम महाराजांचे डबल शब्द का शंका आहे ना. तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन बघा नाही आहे का नाही सगळं. महाराज म्हणले असं नाही आरोपीच हिरात पत्र घेऊन तुकोबराया देवाकडे गेले. आपण आरोपी आहोत. तुकाराम महाराज वकील आहेत आणि पांडुरंग परमात्मा देव आहे. वैकुंठ कोर्टामध्ये जज वकील आणि आरोपी. आरोपीला काही बोलावं लागते का तिथं बोलावं लागते का बोलावं लागतंय का गप बसायचं. हा सगळं बोलतोय कोण वकील. कुणा समोर जे समोर. तसे महाराज जबाबदारी आपण घ्यालेत आणि निर्दोष आपल्याला सोडायले. हे आपलं वकालत पत्र आहे. तुम्हाला फक्त फाल्ट काढा. काही बसणारे माणसं म्हणतील असं का ना असं का.
विसर झाला तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दृष्टांत आणि सिद्धांत सांगतो. 10 वाजलेत. मीठ कुठं तयार होतंय? नमक समुद्रात. मस्त बोललेत मामा. कुठं तयार होतंय? समुद्रात. आणि मिठानं जर समुद्राला सोडलं, त्या खाडीच्या वरी जर निघालं ते लाठनं, तर मीठ त्याला घेत नाही. घेतंय का? घेत नाही. दुसरा दृष्टांत ऐका. गोदावरी कुठे आहे? गोदावरी. गंगा. गंगा किती किलोमीटरवर आहे? 15 किलोमीटर. मान्य आहे ना? गंगाच्या कडीचं आहे का कोणी इथं? गंगाच्या गावचं नाही. त्याला उद्या विचारा. हा, आणि लबाड असल तर म्हणजे कसलाय तुम्हाला मी तुमच्या पाया पडतो. गंगेचे 2 नियम आणखी चालू आहेत. 3 नियम गंगेचे. जोपर्यंत गंगेत माणूस जर पडला, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत गंगा आत ठेवते डॉक्टर. आणि जीव गेला किती बाहेर आणते. कशाचा नियम आहे? गंगेचा एक नियम. दुसरा नियम आहे का? गड्याचा जीव गेला तर गडी पालता पडत आहे. गडी पालता पडत आहे. किती नियम झाले? 2. आणि बाईचा जीव गेला तर बाई पालती पडत नाही, उतानी जाते. कशाचे नियम सांगायलो? गंगेचे. ही गंगेचे आज नियम चालू आहेत. बघा गंगेच्या लोकांना विचार. कोणी नियम करा तुम्ही. हे गंगेला नियम आहे, शास्त्र आहे. म्हणून गंगाचा हे गंगेला माणसं जातात. फुकट जात नाही. दस क्रिया कुठेही माणूस मोरू, पण धावा कुठं करतात? गंगेला. इथं नदीला केला तर काय माणूस काय येत उलट्या होत्यात का? येणार आहे का वरून? पण नियम आहे ना, गंगेचे नियम आहेत. समुद्राला जर पाण्यानं सोडलं तिथं काहीच जात नाही, ते फकीला जाते. तिथं जाते गाढव. काय जाते? गाढव. जर मिठानं समुद्राला सोडलं तर पहिल्यानं त्याला गाढवा बसावं लागतंय. बघा त्याची वरात डांग डांगची कशावर बसलं ते? गाढवावर. कोण? मीठ. कुणाला सोडलं त्यानं? ते पुन्हा आलं खांडवीवाडीत. रिलीफ स्टेशनवर मीठ कुठं आलं? खांडवीवाडीत. पुन्हा गाडग्यात बसावं लागतंय. आता पुढे सोडून द्या. पहिले ठोकऱ्या मीठ, खड्याचं मीठ. कुठं बसावं लागते? गाडग्यात. आणि पुन्हा मिठानं समुद्राला सोडलंय म्हणून त्याला मुसळानं मार खावा लागते बाईच्या हातचा. बरोबर आहे का चूक आहे? पहिले मिठे ठोकरे नव्हते, बारीक राचं मोठानं. आणि बाई पुन्हा हुशार, डीएड करून सीईटी केलेली. उलट बरोबर आहे का? मिठानं आगळ देऊन उलटून डाव्या हातानं मुसळाचा रेटा. मिठानं कोणला सोडलं? समुद्राला. मान्य ना तुम्हाला? संपला. दुसरा दृष्टांत. जात्याला खुटे किती? 2. वरला खुटा फिरतय आणि खाल्ला खुटा फिरतच नाही. आणि खाल्ला खुटा जर फिरला बाईचे दातच राहत नाही. किती झाले? अरे तुमच्या घरातलं सांगायलो, ऐका. लक्षात आलं ना? जेवारी. जेवारीनं जर मधल्या खुट्याला धरलं, जेवारीनं मधल्या खुट्याला धरा. मधल्या खुट्यापाशी जर जेवारी चिटकली, बाईनं 6 महिने दळण दळू द्या, ती जेवारी बुगा होत नाही. आणि खुट्याला जर सोडलं, जेवारीचं पिट्टच बुगाच. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? यस का नो? यस. हे कीर्तन कळालं ना? आता हे बायलाही जातं कळालं, तुम्हाला खुटे कळाले, मग याला दृष्टांत द्यावं लागेल ना. आमच्या गंगाखेडच्या जनाबाई म्हणतात, जात सुंदर आहे आणि कसं फिरते? सुंदर माझे जाते गे फिरे बहुते. हो गाऊ कौतुक तुझे रे बाळ विठ्ठला. 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 सुंदर माझे सासर
कलर माझे फिरते आणि वया आता जाते कुठे दोन ते मधलेला असं तसं आपण देवाला धरायचं आणि संताला धरायचं. बरोबर आहे. देवाला आणि संताला या देवानं सोडू द्या, संत सोडणार नाही. कसं रामचंद्र प्रभूनं स्वतःच्या बायकोला सोडलं वनामध्ये.